नमस्कार, मी उर्मिला कवडे. तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज माझ्या स्वतःसाठी साड्या घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला त्या दाखवणार आहे. तर पहिले मी तुम्हाला जे माझ्या एका साडीवरचं ब्लाऊज शिवलेलं आहे ते दाखवणार आहे. तर बघा मी हे एक शिवून घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवरती बघायला भेटणार आहे. ते पण माझं चॅनल आहे. तर बघा मी अशी यू गळा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशी थर्माकॉलची बॉलची अशी डिझाईन केलेली आहे पद्धतीने आणि त्याच्यावरती बाही मोठी घेतलेली आहे 9 × 9.5 आणि त्याच्यावर सुद्धा थर्माकॉलची डिझाईन टाकलेली आहे या पद्धतीने. तर बघा खूप सुंदर अशी डिझाईन आणि त्याला असं छोटासा बो तयार करून लावलेला आहे या पद्धतीने. खूप सुंदर दिसतो घातल्याच्या नंतर आणि प्रिन्स कट घेतलेला आहे समोरून बघा या पद्धतीने आणि खूप छान असा बसतो. तर बघा मी याची शिलाई 450 ते 500 रुपये घेते. कारण हे तरी माझं स्वतःच आहे, पण असं मी कस्टमरचं जरी शिवलं ना तर मी कारण प्रिन्स कटची शिलाई मी 300 रुपये घेते. तर बाकीचं आता हे बनवायला वगैरे टाइम जातो त्याच्यामुळं मग आणि हा बो बनवायला सुद्धा टाइम जातो त्याच्यामुळे मी जे 450 ते 500 रुपये शिलाई घेत असते. तर बघा हे एक ब्लाऊज आहे माझंवालं. तर आता याचं वालं पण शिवायचं आहे मला. तर एकदम म्हणजे स्वतःच शिवायचं असलं तर आपल्याला कळत नाही की कसं शिवावं का शिवावं. तर मला याचं वालं पण शिवायचं आहे एक ब्लाऊज. आणि हे बघा एक हे तर याच्यावरच्या साड्या पण दाखवते मी तुम्हाला. तर हे हिरव्या कलरचं आहे या पद्धतीने. तर बघा हे एक असं म्हणजे जांभळा टाईप आहे. तर हे पण तुम्हाला याच्यावरची सुद्धा डिझाईन मी अपलोड करणार आहे. या तिन्हीची पण तुम्हाला नक्की बघायला भेटन उर्मिला कवडे डिझाईनवरती. तर बघा आता त्याच्यावरच्या साड्या दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर अशा साड्या आहे. तर बघा ही साडी या ब्लाऊजवरची आहे. हे बघा या पद्धतीने काठावरती. तर खूप सुंदर अशी साडी आहे ही. तर मी याचं पिको फॉल करून घेतलेला आहे या पद्धतीने. हे बघू शकता तुम्ही पिको फॉल केलेला आहे. तर बघा याची आतमध्ये अशी डिझाईन आहे. सगळी साडी अशी भरलेली आहे आणि याचे काठ हे बघा असे आहे. अशी कुंदननी भरलेली आहे. छोट्या छोट्या टिकली वर्क आहे अशी पद्धतीने. तर इथून सगळ्या काठाला सेम अशी डिझाईन आहे या पद्धतीची. आणि याचा वाला पदर आहे हे बघा. तर पदर बघा एकदम सुंदर असा पदर आहे. हे बघू शकता तुम्ही. तर बघा ही साडी आहे 1530 रुपयाची. तर हे बघा बघू शकता तुम्ही 1530 रुपयाची साडी आहे. खूप सुंदर अशी बसलेली आहे आणि मी ही नगरवरून आणलेली आहे मुलचंदमधून. खूप सुंदर अशी साडी आहे. आणि तर बघा ही एक कॉटन मधली. तर जे तुम्हाला मी ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे ते ह्या साडीवरचं आहे. तर ही कॉटन मधली साडी आहे. एकदम हलकी आहे आणि याचा सुद्धा मी पिको फॉल केलेला आहे. आणि साडीमधलं कापड काढून मी त्याचं छोटंसं बो बनवलेलं आहे ब्लाऊजला. तर बघा याचं सुद्धा पिको फॉल केलेलं आहे. ही सुद्धा सुंदर साडी आहे. एकदम हलकी फुलकी उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी. आणि ही बघा ही एक साडी आहे. तर ही साडीवरचं ब्लाऊज हे बघा हे आहे हिरवं. तर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे. तर बघा याचा पदर आहे हिरवा कलरचा. हे बघा असा ब्लाऊज पीस त्याच्यावरतीच आहे. तर बघा खूप सुंदर अशी साडी आहे. कॉटन टाईपच आहे पण त्याच्यावर अशी सगळी डिझाईन आहे. एकदम सुंदर अशी साडी आहे. घातली का खूप सुंदर दिसती. आणि याचा सुद्धा मी पिको फॉल करून घेतलेला आहे. हे बघा. तर बघा ही एक साडी आहे. तुम्हाला मी जे हे ब्लाऊज पीस दाखवलं या साडीवरचं आहे. आणि त्याच्यावरचं बघा हे असं हे आहे पोस्टर. तर हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी घातल्यावरती दिसणार आहे. तर बघा हा पदर आहे या पद्धतीने असा. आणि साडीवरती सगळीकडं अशी डिझाईन आहे या पद्धतीची. तर बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे. आणि ही साडी माझीवाली आहे हे 2500ची. तर बघू शकता एकदम सुंदर अशी आहे. आणि हिला मी पिको केलेलं नाही आहे, म्हणजे पिको केलेला आहे फॉल नाही लावलेला कारण त्याचे काठ खूप जड आहे त्याच्यामुळे मी याला फॉल नाही लावून घेतलेला आहे. तर बघा अजून एक. तर मी ही साडीचा माझ्याकडे एक साडी होती म्हणजे वापरलेली वगैरे नाही आहे. मला ही साडी पाहुणे आलेली होती. तर मी याचावाला फ्रॉक शिवलेला आहे लॉंग आणि प्रिन्स कट घेतलेला आहे या पद्धतीने. तर अजून याचीवाली फिटिंग वगैरे बाकी आहे. याला अस्तर वगैरे पण लावून घेतलेलं आहे. तर बघा इथं पुढून आपल्याला लेस लावून घ्यायची अशी थोडीशी जाडमधली अशी इथं कमरेला आणि
पुढून. तर बघा ही खूप सुंदर असा लॉंग फ्रॉक झालेला आहे आणि याला इथं जे काठ आहे शेवटचे इथं पण मी टिप मारून घेतलेली आहे धागे वगैरे निघते म्हणून. आणि त्याच्यासाठी मी बघा हे असे काठ काढून घेतलेले आहे. दुसऱ्या साडीचे काठ आहे हे. तर बघा अशी कलरचे आहे चॉकलेटी थोडेसे आणि ही पण पिवळ्या साडीतलेच आहे. तरी मी हे खालून काठाला लावून घेणार आहे म्हणजे घेराला. तर बघा असे दोन्ही साईडने लावून घेणार आहे पाठीमागून आणि पुढून. आणि हा आहे पाठीमागचा भाग. व्ही गळा घेतलेला आहे मी याचावाला. आणि याला बाही वगैरे मी लावणार नाहीये. तर बघा असे मी उलट सुलट करून घेतलेला आहे. तर बघा ह्यो पाठीमागचा भाग आहे. ह्यो पण कंप्लीट झालेला आहे. फक्त लेस खालचे जे काठ आहे ते लावायचे बाकी राहिलेले आहे आणि फिटिंग बाकी राहिलेली आहे. तर बघा हे आजचं माझीवाली शॉपिंग आणि फ्रॉक. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर बघा मी तुम्हाला आता हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही उर्मिला कवडे डिझाईनवरती नक्की बघा की माझीवाली डिझाईन वगैरे एकदम सुंदर सुंदर टाकलेली आहे. मी बाहीची पण आणि कटिंग पण टाकलेली आहे कटोरी प्रिन्स कट. ते पण तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा. एकदम सुंदर सुंदर आहे आणि जे तुम्हाला नाही येत ते मला तुम्ही विचारलं कमेंट करून तरी पण मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला सांगायचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.